नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. काव्य ही नंदिनीला म्हणते आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि त्यामुळे दिवाळीचा फराळ करायला सुरुवात करावी लागेल आणि तुम्ही दोघींनी देखील फराळीमध्ये हातभार लावा, म्हणजे तुमच्या नवऱ्यावरचे प्रेम हे फराळीमधून नवऱ्यापर्यंत पोहोचेल. आणि तेव्हा नंदिनी आणि काव्या दोघेही अस्वस्थ झालेले असतात. त्यानंतर आपण पाहतो राजन हा भास्करला धमकावतो की आता येत्या 2 दिवसामध्ये मी आनंद निवासचा लिलाव करणार आहे. त्या दोघांचे बोलणे फोनवर जीवा देखील ऐकत असतो. जीवा हा अतिशय घाबरतो. तर इकडे आपण बघतो रम्या ही पार्थसाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी काव्या देखील येते आणि रम्या ही काव्याला बोलते फक्त गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं म्हणजे बायको होता येत नाही. पार्थ कॉफी पिऊन घे, थंड होत आहे. काव्या ही रागाने बोलते रम्या, पार्थने मंगळसूत्र हे माझ्या गळ्यामध्ये बांधलं आहे म्हणून मी त्यांच्या बायकोच्या नात्याने तुला हे सर्व सांगत आहे, तू इथून निघून जा. आणि तेव्हा पार्थ हा आनंदित झालेला असतो. तर रम्या मात्र रागाने काव्याकडे पाहू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या पार्थ यांच्यातील प्रेम कसे वाढीस लागणार हे, त्याचबरोबर जीवानंदिनीचे आनंद निवास वाचू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.